नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, हिस्ट्री बाय संतोष चव्हाण या आपल्या ऑफिशियल यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्व विद्यार्थी मित्रांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत. मित्रांनो, संयुक्त पूर्व परीक्षा गट ब 2024 चा नुकताच पेपर झालेला आहे आणि या पेपरमध्ये नेहमीप्रमाणे इतिहास या विषयावर 10 प्रश्न या ठिकाणी विचारलेले आहेत. तर लक्षात घ्या, या 10 प्रश्नांपैकी 9 प्रश्न तुम्हा सर्व विद्यार्थी मित्रांना जमतील अशा स्वरूपातील या ठिकाणी आहे आणि त्याच 10 प्रश्नांची उत्तरं आजच्या सेशनमध्ये मी तुम्हाला या ठिकाणी देणार आहे. लक्षात घ्या, आपल्या क्लास नोट्स आणि क्लास प्रोग्राम मधनं 10 पैकी 9 प्रश्न या ठिकाणी आलेले आहे. एक प्रश्न आहे जो मी शिकवलेला नव्हता आणि तो आलेला आहे, तर त्या प्रश्नावर पण मी आज इथे या ठिकाणी चर्चा करणार आहे. लक्षात घ्या, जो 10 प्रश्न जे विचारलेले आहेत, तर 10 प्रश्नांपैकी एक प्रश्न असा आहे की ज्या प्रश्नामध्ये तुम्हाला ऑब्जेक्शन घेण्याची संधी आहे आणि तो प्रश्न रद्द देखील या ठिकाणी होऊ शकतो. तर चला तर पाहूया आता आपण ते 10 पैकी 10 प्रश्नांची उत्तरं आणि त्या संदर्भामध्ये एक जो प्रश्न आहे ज्याच्यावर तुम्हाला ऑब्जेक्शन घेण्याची संधी आहे त्या प्रश्नांवर आपण इथे या ठिकाणी चर्चा करूया. एक एक प्रश्न आपण इथे या ठिकाणी पाहूया. आता लक्षात घ्या, एक प्रश्न इथे विचारला गेला की 26 जुलै सन 1876 रोजी सुरेंद्रनाथ बॅनर्जी यांनी स्थापन केलेल्या इंडियन असोसिएशनचे पहिले सचिव कोण होते. या प्रकारचा हा प्रश्न आपल्याला इथे या ठिकाणी पाहायला भेटतो. तर सचिव विचारलेला आहे आणि संस्थापकाचं नाव तर ऑलरेडी दिलेलं आहे. सुरेंद्रनाथ बॅनर्जींची संघटना आहे इंडियन असोसिएशन. लक्षात घ्या, या प्रकारे जर पर्याय आपण पाहिलं तर प्राध्यापक सुंदर रामन, WS ब्लट, आनंद मोहन बोस आणि शिशिर कुमार घोष. तर लक्षात घ्या, राईट आन्सर काय आहे तर आनंद मोहन बोस. आनंद मोहन बोस आणि सुरेंद्रनाथ बॅनर्जी या दोघांनी हे संघटन स्थापन केलेलं आहे. हे सर्वांना माहिती आहे, अभ्यास करणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याला या प्रश्नाचं उत्तर या ठिकाणी आलेलं आहे. लक्षात घ्या, अध्यक्ष सुरेंद्रनाथ बॅनर्जी होते तर सचिव या ठिकाणी आनंद मोहन बोस इथे या ठिकाणी राहिला ते दिसून येतं. शिशिर कुमार घोष जर आपण पाहिलं तर त्यांची एक संघटना होती जिचं नाव होतं इंडियन लीग, त्यामुळे याचा काही संबंध नाहीये. तर इंडियन असोसिएशनचे सेक्रेटरी आनंद मोहन बोस हे याचं राईट आन्सर या ठिकाणी पाहायला भेटतं. त्यानंतरचा दुसरा प्रश्न आपण पाहूया. आता बघा, इथं म्हटलेलं आहे खालीलपैकी नागपूरच्या कोणत्या राजानं आपल्या मृत्यूनंतरच्या वारसाची काहीच व्यवस्था न केल्यानं कंपनी सरकारनं त्यांचं राज्य खालसा केलं होतं. तर हा जो प्रश्न आहे हा आपल्या टीचिंग मधनं आणि त्याचबरोबर क्लास नोट्सच्या बाहेरचा प्रश्न आहे. हे प्रांजळपणानं मी या ठिकाणी कबूल करतो, कारण मी या प्रकारचा प्रश्न शिकवला नाहीये. तर या प्रकारे जर आपण पाहिलं तर नागपूर संस्थानावर यापूर्वी अनेक वेळा आयोगानं विचारलेले आहेत की 1857च्या विद्रोहामध्ये दारूचे फुगे उडवण्याचा प्रोग्राम कुठे या ठिकाणी झाला. त्याचबरोबर 1857च्या उठावामध्ये नागपूरमध्ये बांकाबाई यांच्यावर प्रश्न विचारले गेले. त्याचबरोबर 1857च्या उठावामध्ये नागपूरमध्ये कोणाच्या नेतृत्वाखाली हा विद्रोह झाला, यासारखे प्रश्न आले. मात्र इथं नागपूरच्या राजांवर पहिल्यांदाच या ठिकाणी प्रश्न विचारलेला आहे. हा मुद्दा या ठिकाणी लक्षात घ्या. तर इथं आपल्याला पाहायला भेटतं याचं राईट आन्सर जर आपण पाहिलं तर राजा रघुजी तिसरा हे याचं राईट उत्तर या ठिकाणी आहे. आणि लक्षात घ्या, यांचं निधन जे आहे ते 1853 या वर्षी झालेलं आहे आणि त्या काळामध्ये लॉर्ड डलहौसीची कारकीर्द या ठिकाणी होती आणि लॉर्ड डलहौसीनं या राजा रघुजी तिसरा यांनी कोणताही वारस न नेमल्यामुळं यांचं संस्थान जे आहे हे या ठिकाणी खालसा केलेलं आहे असं एकंदरीत या ठिकाणी दिसून येतं. तर या प्रकारचं हे पर्याय क्रमांक 2 हे याचं राईट आन्सर या ठिकाणी लक्षात असू द्या. त्यानंतर जर आपण पाहिलं तर इथं पाहायला भेटतं खालीलपैकी योग्य विधानांच्या पर्यायांची निवड करा अशा प्रकारचा हा प्रश्न या ठिकाणी आहे. इथं बघा, हाही प्रश्न फारसा काही कठीण प्रश्न या ठिकाणी नाहीये. बघा, भारतात पहिली सुती कापडाची गिरणी ही मुंबईमध्ये या ठिकाणी सुरू झाली. येस, मुंबईमध्येच ही पहिली कापडाची गिरणी या ठिकाणी सुरू झालेली आहे. भारतात पहिली तागाची गिरणी ही रिश्रामध्ये या ठिकाणी सुरू झालेली आहे. तर लक्षात घ्या, साधारणतः 1854ला मुंबईमध्ये ही पहिली या ठिकाणी सुती कापडाची गिरणी सुरू झाली आणि तागाची गिरणी जी आहे ही रिश्रामध्ये या ठिकाणी झाली बंगालमध्ये. 1855ला ती या ठिकाणी सुरू झालेली आहे. आणि इथं म्हटलेलं आहे की भारतातील पहिली सुती कापड गिरणी कावतजी नानाभाई यांनी या ठिकाणी सुरू केली. येस, तर कावतजी दावर जे आहे त्यांनी या ठिकाणी ही सुरू केलेली आहे हे आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटतं. आणि त्यामुळं या प्रकारचा प्रश्न जर आपण पाहिला तर पर्याय ABC हे तिन्ही या ठिकाणी राईट आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 हे या प्रश्नाचं राईट आन्सर आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटतं. तर हे मुद्दा या ठिकाणी लक्षात घ्या. चलो, त्यानंतरचा प्रश्न जर आपण इथं पाहिला तर बघा, कोल्हापूर येथील 27व्या पलटणीतील हिंदी शिपायांनी खालीलपैकी कोणाच्या नेतृत्वाखाली 31 जुलै सन 1857चं बंड या ठिकाणी केलं. आपल्या क्लास नोट्स मधले जसेच्या तसे हे सगळे प्रश्न या ठिकाणी विचारले गेलेले आहेत. हे लक्षात घ्या, 200 शिपायांना घेऊन
या प्रकारे बंड या ठिकाणी केलेलं आहे. साहजिकच हे बंड जे आहे हे रामजी सिरसाट यांच्या नेतृत्वाखाली झाल्याचं एकंदर या ठिकाणी पाहायला भेटतं. नानासाहेब पेशवे कानपूरमध्ये होते, रंगो बापूजी गुप्ते हे सातारामध्ये या ठिकाणी आहे, आणि भीमा नाईक जर आपण या ठिकाणी पाहिलं तर या ठिकाणी आपल्याला माहिती आहे भीमा नाईकाचा विद्रोह हा खानदेशामधल्या या ठिकाणी आहे. तर काजार सिंग आणि भीमा नाईक यांनी तो खानदेशामध्ये विद्रोह केला. तर पर्याय क्रमांक जर आपण पाहिला तर पर्याय क्रमांक 4 हे या प्रश्नाचं राईट आन्सर या ठिकाणी पाहायला भेटतं. तर या प्रकारे रामजी शिरसाटच्या नेतृत्वाखाली हे या ठिकाणी कोल्हापूरमधल्या हिंदी शिपायांनी विद्रोह घडवून आणलेला आहे असं एकंदरीत दिसून येतं. हा प्रश्न पण सॉल्व्ह करणं खूप काही कठीण नाहीये, कारण ज्यांच्या PYQs व्यवस्थितरित्या या ठिकाणी झालेल्या आहेत, ज्यांनी थोडाफार इतिहास विषयाचा अभ्यास केलेला आहे, त्याला या प्रकारचे प्रश्न हे सहजरित्या या ठिकाणी सॉल्व्ह करता येऊ शकतात. लक्षात घ्या. पुढे जर आपण पाहिलं तर झाशी राणी म्हणजे सर्व बंडखोरांमधील एकमेव पुरुष होती, हे विधान खालीलपैकी कोणी केलेलं आहे? तर बघा खूप सारे जर आपण PYQs पाहिले, त्याचबरोबर आपण मणिकर्णिका चित्रपट जरी पाहिला असेल तरी आपल्याला या ठिकाणी लक्षात येतं की झाशी राणी लक्ष्मीबाई जी आहे, तर झाशी राणी लक्ष्मीबाई यांचा विद्रोह मोडून काढणारा जो इंग्रज अधिकारी होता ज्याचं नाव होतं सर युरोज. लक्षात घ्या. आणि यालाच पुढे जाऊन कमांडर इन चीफ या पदावर देखील इंग्रजांनी नियुक्त केलेलं आहे असं एकंदर दिसतं. अनेक क्लासमध्ये आपल्या ऑनलाईन क्लासमध्ये किंवा ऑफलाईन क्लासमध्ये आपण बऱ्याच वेळा या सर युरोज बद्दल या ठिकाणी सांगितलेलं आहे की झाशी राणी लक्ष्मी म्हणजे या ठिकाणी बंडखोरांमधील एक पुरुष या ठिकाणी होते, एकमेव मर्द आहे, अशा प्रकारचं विधान हे सर युरोजने या ठिकाणी केलं. आणि सर युरोजनं झाशी राणी लक्ष्मीबाईचं बंड जे या ठिकाणी मोडून काढलेलं आहे असं एकंदरीत या ठिकाणी पाहायला भेटतं. तर खूप महत्वाचा हा पण प्रश्न या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटतो. चलो त्यानंतर जर आपण पाहिलं तर बघा हा एक प्रश्न आपल्याला दिसून येतो की 27 जुलै सन 1889 27 जुलै सन 1889 रोजी लंडन येथे राष्ट्रीय काँग्रेसच्या ब्रिटिश इंडिया कमिटीच्या स्थापनेमध्ये खालीलपैकी कोणत्या व्यक्ती संबंधित होत्या? ब्रिटिश इंडिया कमिटी जी 1889 या ठिकाणी स्थापन झाली, जिचं मुखपत्र इंडिया या प्रकारच्या या ठिकाणी होतं, तर त्यावर प्रश्न इथं विचारलेला आहे. आता बघा इथं फिलिप स्पॅन्ट आणि ब्रेन ब्रँडले अशा प्रकारचं ही नावं आपल्याला दिसतात. स्पॅन्ट आणि त्याचबरोबर ब्रेन ब्रँडले. लक्षात येत असेल जे कोण विद्यार्थी आपले ऑनलाईन क्लास करतात, ऑफलाईन क्लास करतात, त्यांना मी दत्त ब्रँडले करार या ठिकाणी शिकवला होता. तर RP दत्त आणि त्याचबरोबर ब्रँडले, RP दत्त आणि त्याचबरोबर ब्रँडले हा एक करार या ठिकाणी झालेला होता, हे लक्षात घ्या. आता दत्त ब्रँडले करार हा 1926 चा करार या ठिकाणी आहे, लक्षात घ्या. म्हणजे हे ब्रँडले कोण होते तर हे कम्युनिस्ट कार्यकर्ते होते. ब्रिटनमधले ब्रेन ब्रँडले हे साम्यवादी नेते या ठिकाणी होते, हे लक्षात घ्या. आणि त्यामुळं या प्रकारच्या ब्रिटिश इंडिया कमिटीमध्ये यांचा काही संबंध या ठिकाणी आलेला नाही, हे लक्षात घ्या. त्यानंतर जर आपण पाहिलं सर ॲलन ह्यूम, विल्यम डिग्बी, दादाभाई नौरोजी, उमेशचंद्र बॅनर्जी, विल्यम वेडरबर्न आणि WS केन हे सगळेच्या सगळे मंडळी ज्यांनी या ठिकाणी ब्रिटिश इंडिया कमिटीची स्थापना केली होती असं एकंदरीत या ठिकाणी दिसून येतं. आणि म्हणून ब, क आणि ड हे या पर्यायाचं योग्य उत्तर या ठिकाणी आपल्याला दिसतं. ब, क आणि ड हे या प्रश्नाचं योग्य पद्धतीनं उत्तर या ठिकाणी आहे. हा मुद्दा या ठिकाणी लक्षात घ्या. चलो त्यानंतर एक प्रश्न आपण पाहूया. बघा हा प्रश्न या ठिकाणी आहे 1909 मध्ये कामगार हितवर्धक सभा. आता ज्यांनी आपल्या वन डे बॅच केलेला त्यांना सांगितलं होतं मी कामगार हितवर्धक सभेवर प्रश्न येऊ शकतो बरं का. तर कामगार चळवळीवर आता खूप सारे प्रश्न झाले, तर हा प्रश्न येऊ शकतो आणि तोच बरोबर या ठिकाणी आलेला आहे. बघा कामगार हितवर्धक सभा या संघटनेची स्थापना करून कामगारांना शिक्षण, कायदेशीर सल्ला देण्याचं काम खालीलपैकी कोणत्या व्यक्तींनी केलं? आता सरळ प्रश्न आहे, कामगार हितवर्धक सभेची स्थापना कोणी केली? तर लक्षात घ्या भिवाजी नरे, सीताराम बोले आणि त्याचबरोबर हरिश्चंद्र तालचेरकर. अ, ब आणि त्याचबरोबर ड हे आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटतं की याचं राईट आन्सर या ठिकाणी आहे अ, ब आणि ड, म्हणजेच पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचं राईट आन्सर आहे. सोपा प्रश्न आहे, फारसा काही मेहनत घ्यायची गरज पण नाहीये. म्हणजे वरवर प्रश्न विचारलेला आहे. कामगार संघटना ज्यांनी हा टॉपिक या ठिकाणी केला, युट्यूबवरनं पाहिलं असेल, नोट्स पाहिले असतील, तर त्या विद्यार्थ्यांना हा प्रश्न सहजरित्या या ठिकाणी सॉल्व्ह होण्यासारखा या ठिकाणी आहे. चलो त्यानंतरचा प्रश्न आपण पाहूया. हा जो प्रश्न आहे होम रूल म्हणजे काय, तर याला मी या ठिकाणी इथं हॅशटॅग या ठिकाणी करून देतो. आणि हाच तो प्रश्न आहे ज्या प्रश्नावर तुम्हाला ऑब्जेक्शन पण या ठिकाणी घेता येईल. नीट समजून घ्या काय प्रकरण आहे हे लक्षात घ्या. आता इथं प्रश्न विचारलेला आहे ते म्हणजे होम रूल म्हणजे काय, ठीक आहे. होम रूल म्हणजे काय आहे या प्रकारचा प्रश्न आहे. आता बघा आपल्या देशाचा कारभार प्राप्त करून घेणे,
स्वराज्य प्राप्त करून घेणे, इंग्रजांच्या जोखंडातून मुक्त होणे आणि स्वशासनास प्रतिकार करणे. आता अशा प्रकारचे 4 पर्याय इथे दिलेले आहेत. आता यातला हा जो ड पर्याय जो आहे हा ऑटोमॅटिक या ठिकाणी कटून जातो, हे लक्षात घ्या. कारण स्वशासनास प्रतिकार करणे म्हणजे स्वशासनास विरोध करणे असा त्याचा अर्थ या ठिकाणी होतो. त्यामुळे हे तर उत्तर बिलकुलच नाहीये. आता नीट समजून घ्या, या प्रकारचा प्रश्न जर आहे तर त्या प्रश्नामध्ये पहिल्या आन्सर की मध्ये उत्तर काय येईल, तर पहिल्या आन्सर की मध्ये अ, ब आणि क हे या ठिकाणी उत्तर येईल. अ, ब आणि क. होम रूल म्हणजे आपल्या देशाचा कारभार प्राप्त करून घेणे, म्हणजे स्वतःच्या देशाचा कारभार स्वतःच्या हाती या ठिकाणी असणं. दुसरं स्वराज्य प्राप्त करून देणं. ठीक आहे ना, तर स्वराज्य प्राप्ती हा होम रूलचा मुख्य उद्देश या ठिकाणी राहिला. आता तिसरा मुद्दा जो आहे तो नीट समजून घ्या, इंग्रजांच्या जोखंडातून मुक्त या ठिकाणी होणं. इंग्रजांच्या जोखंडातून म्हणजे इंग्रजांनी जे साखळदंड आपल्याला लावलेले आहेत त्यातनं मुक्त होणं, इंग्रजांच्या गुलामगिरीतून मुक्त या ठिकाणी होणं, इंग्रजांच्या प्रशासनातनं इंग्रजांच्या व्यवस्थेतनं आपल्याला मुक्त करणं, असा याचा या ठिकाणी अर्थ या ठिकाणी निघतो, हे लक्षात घ्या. आता इथं लक्षात घ्या, पहिल्या आन्सर की मध्ये नो डाऊट मी हे सांगतोय तुम्हाला की अ, ब आणि क हेच उत्तर येणार आहे, हे लक्षात घ्या, आणि हेच बरोबर पण आहे. आता ज्या विद्यार्थ्यांना ऑब्जेक्शन घ्यायचं आहे त्यांनी पण लक्षात घ्या, त्यांना हा ऑब्जेक्शन घेणारा प्रश्न या ठिकाणी आहे. आणि ऑब्जेक्शन कुठे येतं ते नीट समजून घ्या. इंग्रजांच्या जोखंडातून मुक्त होणं यावर तुम्हाला ऑब्जेक्शन या ठिकाणी घेता येईल. याचं कारण काय होतं ते पण नीट समजून सांगतो. यदी फडक्यांचं पुस्तक आहे आणि या यदी फडक्यांच्या पुस्तकामध्ये लोकमान्य टिळकांनी होम रूल म्हणजे काय या प्रकारची भूमिका स्पष्ट केलेली आहे, हे लक्षात घ्या. आता याच्यामध्ये पेज नंबर 65 जर तुम्ही या ठिकाणी पाहिलं, दुसरा खंड आहे पेज नंबर 65 जर तुम्ही पाहिला, यामध्ये टिळक काय बरं म्हणतात हे लक्षात घ्या. टिळकांचं असं म्हणणं आहे, आम्हाला देवाचे पुजारी काढून टाकायचे आहेत. बघा नीट समजून घ्या, टिळक काय म्हणतात, आम्हाला देवाचे पुजारी काढून टाकायचे आहेत, देव ठेवायचा आहे, हे पुजारी नकोत, दुसरे आमच्यापैकी पुजारी नेमा, असे आमचे म्हणणे आहे. ही भूमिका स्वराज्याच्या संदर्भात किंवा होम रूलच्या संदर्भात टिळक इथे या ठिकाणी मांडताना एकंदरीत दिसून येतात. पुढे असं ते म्हणतात बघा, पुढे असं म्हणतात की इंग्रज भाषाचं सरकार आम्ही बदलू इच्छित नाही, असे आमचं म्हणणं आहे. पुढे ते असं म्हणतात, टिळकांचं अजून एक असं म्हणणं या ठिकाणी आहे की दुसरे आमच्यापैकी पुजारी नेमा, असे आमचे म्हणणे आहे. आणि यामध्ये ते असं म्हणतात, सत्ता आमच्या ताब्यात यावी किंवा ती येण्याचा काल, या प्रकारची भूमिका ते इथे या ठिकाणी मांडताना दिसून येतात. व याचबरोबर त्यांचं इथं असं म्हणणं राहिलेलं आहे, स्वराज्याचा अर्थ म्हणजे होम रूलचा अर्थ बादशहाची सत्ता काढून टाका, बादशहाची सत्ता काढून टाका असा नसून ऑस्ट्रेलिया, कॅनडा या देशातील कारभार जसा तेथील लोकांच्या इच्छेनुसार लोकनियुक्त प्रतिनिधींना जबाबदार असलेली प्रधानमंडळे चालवतात, तशी व्यवस्था हिंदुस्थानातही असणे असा असल्याचं टिळकांनी सांगितलं. म्हणजे टिळकांची भूमिका काय होती लक्षात घ्या. टिळकांची भूमिका या ठिकाणी अशी होती, स्वराज्याचा अर्थ काय, आम्ही ब्रिटिशांची सत्ता उलथावून टाकत नाही, ब्रिटिशांपासून आम्हाला मुक्तता नकोय. आमचं म्हणणं फक्त आहे की आमचा जो कारभार आहे, आमच्या देशाचा कारभार हा आमच्या हाती या ठिकाणी द्या. म्हणजे तिथं असं म्हणलेलं बघा की आम्हाला देव बदलायचा नाही, आम्हाला बस पुजारी बदलायचे आहेत. आम्हाला देव बदलायचा नाही, आम्हाला पुजारी बदलायचे आहेत आणि ते पुजारी आम्हाला तुम्ही नियुक्त करा. या प्रकारची भूमिका टिळकांची इथं आहे. तर या सेंटेन्सवरनं तुम्ही या ठिकाणी या प्रकारच्या प्रश्नावर ऑब्जेक्शन या ठिकाणी घेऊ शकता, हे लक्षात घ्या. इथं वाव आहे. मी काय म्हणतोय, प्रश्न रद्द होईल अथवा नाही होईल मला माहित नाही, पण इथं तुम्हाला वाव आहे या प्रकारच्या सेंटेन्सवर ऑब्जेक्शन घेण्याचा. ठीक आहे, की इंग्रजांच्या जोखंडातून मुक्त होणं या प्रकारचा जो मुद्दा आहे त्याच्यावर तुम्ही ऑब्जेक्शन घेऊ शकता. आणि टिळकांची भूमिका जी आहे ही यदी फडक्यांच्या खंड क्रमांक 2 पेज नंबर 65 मध्ये इथे या ठिकाणी दिलेला आहे. तर सरळ सरळ या ठिकाणी हेच भूमिका या ठिकाणी मांडतायत की स्वराज्याचा अर्थ बादशहाची सत्ता काढून टाका असा नसून कॅनडा आणि ऑस्ट्रेलियाप्रमाणे भारतीयांच्या हाती देखील राज्यकारभाराची सूत्र या ठिकाणी द्या. तसं जर आपण पाहिलं, ॲक्युरेट जर आपण पाहिलं तर अ आणि ब हे पाहिजे होतं. मात्र पर्यायामध्ये अ आणि ब हे कुठंच या ठिकाणी नाही, हे लक्षात घ्या. आणि म्हणून मग अतिसंभाव्य उत्तर काय, तर अतिसंभाव्य उत्तर अ, ब आणि क या ठिकाणी असं आहे. आणि त्यानंतर जर तुम्हाला ऑब्जेक्शन घ्यायचं असेल
तर हा प्रश्न तुम्ही रद्द करू शकता हे लक्षात घ्या. आणि त्याच्यासाठी यदी फडके यांचं पुस्तक खंड क्रमांक 2 पेज नंबर 65 जरूर तुम्ही या ठिकाणी वाचा. तुमच्या सद्सद्विवेक बुद्धीला पटलं की तुम्ही ऑब्जेक्शन या ठिकाणी घ्या. हा प्रश्न रद्द होण्याची 99% या ठिकाणी खात्री या ठिकाणी आहे किंवा शक्यता या ठिकाणी आहे हे लक्षात घ्या. इंग्रजांच्या जोखंडातून मुक्त होणं या प्रकारचा उद्देश जो आहे तो इथे या ठिकाणी नाहीये. कारण यदी फडकेंच्या पुस्तकामध्ये त्या प्रकारच्या टिळकांनी जेव्हा बेळगावमध्ये जी सभा घेतली त्या सभेचा संदर्भ इथे या ठिकाणी दिलेला आहे. आणि ते स्पष्टपणे सांगतात की आम्हाला ब्रिटिशांपासून पूर्णतः मुक्ती वगैरे वगैरे नाहीये, जोखंडातून मुक्त वगैरे व्हायचं नाहीये, भाषेची सत्ता चालू ठेवा, आम्हाला फक्त या देशाचा कारभार आमच्या हाती या ठिकाणी द्या, या प्रकारची भूमिका ते इथे या ठिकाणी मांडतात. आणि लक्षात घ्या या होम रूलच्या संदर्भामध्ये जेव्हा लखनौ करार या ठिकाणी झाला तेव्हा लखनौ करारामध्ये पण डॉमिनंट स्टेटचा मागणी केलेली होती. आम्हाला काय द्या, तर डॉमिनंट स्टेट या ठिकाणी द्या, आम्हाला ब्रिटिश राज्यापासून पूर्ण मुक्ती हवी आहे असं आमचं कदापि म्हणणं नाही. ही भूमिका या ठिकाणी आहे. आणि संपूर्ण मुक्ती किंवा संपूर्ण स्वातंत्र्य जे आम्ही मागितलं ते 1929च्या करारामध्ये किंवा 1929च्या लाहोर अधिवेशनामध्ये आम्ही मांडलेलं आहे हे लक्षात घ्या. त्यामुळं इंग्रजांच्या जोखंडातून मुक्त होणे या प्रकारचं जे सेंटेन्स आहे त्याच्यावर तुम्ही ऑब्जेक्शन घेऊ शकता. आणि ऑब्जेक्शनसाठी मी तुम्हाला संदर्भ पण इथे या ठिकाणी दिलेला आहे हे लक्षात या ठिकाणी घ्या. चलो त्यानंतरचा हा एक महत्वाचा प्रश्न आहे. हा आपल्या नोट्समधनं आल्या PYQला पण विचारलेला आहे. सतीप्रथेबद्दल शास्त्राच्या संमतीने केलेला खून असं विधान या ठिकाणी कोणी केलेलं आहे, तर राजाराम मोहन राय यांचं या ठिकाणी हे विधान आहे. PYQ पण आला आणि आपल्या क्लास नोट्समध्ये ॲज इट इज असणार हे सेंटेन्स जसं तसं हे या ठिकाणी आलेलं आहे हे लक्षात घ्या. ठीक आहे, तर या प्रकारचा प्रश्न. त्यानंतर आपण पाहूया आता हा प्रश्न तर लहान मुलगा पण या ठिकाणी सोडेल, ज्याला MPSCच्या क्षेत्रामध्ये यायचं आहे, पाऊल उचलायचं आहे, तो पण हा इतका सोपा प्रश्न सहजरित्या या ठिकाणी सॉल्व्ह करू शकतो. तर लक्षात घ्या प्रार्थना समाज जो आहे, प्रार्थना समाज सन 1867 साली, सत्यशोधक समाज सन 1873 साली, सार्वजनिक सभा 1870 साली आणि आर्य समाज 1875 साली. तर या प्रकारचं ह्या जोडा आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटतात. तर मित्रांनो या पद्धतीचा हा अत्यंत सोपा इतिहासासाठी जरी मी म्हणेल अत्यंत सोपा प्रश्न आहे. 10 पैकी 9 मार्क हे प्रत्येकाला मिळायला हवे जो अभ्यास करतोय व्यवस्थितरित्या इतिहास विषयाचा. तर ठीक आहे मित्रांनो, ऑब्जेक्शन घेण्याचा तो एक प्रश्न आहे, वाव आहे. पहिल्या आन्सर की मध्ये अ ब क हेच उत्तर या ठिकाणी येईल. त्यानंतर मात्र मग तुम्हाला ऑब्जेक्शन घेण्याचा तो आहे अधिकार, तुम्ही घेऊ शकता. प्रश्न तो रद्द पण होऊ शकतो हे लक्षात घ्या. मी होऊ शकतो असं म्हटलं, होईलच असं नाही, होऊ शकतो, कारण तो संदर्भ तुम्ही इथे या ठिकाणी देऊ शकता. टिळक म्हणतात आम्हाला देव बदलायचा नाहीये, पुजारी बदलायचा आहे, पुजारी इंग्रज नको आम्ही असावं, अशी भूमिका आहे. ठीक आहे, थांबूया. धन्यवाद, थँक्यू व्हेरी मच. लेक्चर कसं वाटलं त्याबद्दल कमेंट्स करा आणि तुमच्या काही मत असेल, शंका असेल ते पण तुम्ही त्या संदर्भात मांडू शकता. धन्यवाद, थँक्यू व्हेरी मच.